असा तिला जो दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे? नाही, ह्या विचारात हे सरकार सक्षम आहे। आता त्या ठिकाणी निश्चितपणानं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे, शपथविधी झाला, खाते वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे, एका विचारानं ते झालेलं आहे। काही मंत्र्याचं त्या ठिकाणी पदभार घेतला नाही अशा प्रकारच्या माध्यमातून बातम्या त्या ठिकाणी ज्या आम्ही पाहतो, त्यामध्ये खरं म्हणजे एकदम मागच्या वेळेस मंत्र्याची संख्या ती फार कमी होती। त्यावेळेस फक्त मला वाटते सगळे 30च्या आत मंत्री होते तिन्ही पक्ष मिळून। आता ती संख्या 43 वर झालेली आहे। त्यामुळे बरीचशी नवीन दालनं मंत्रालयाची करणं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि त्यामुळे ती दालनं तयार नसल्यामुळे काही मंत्र्यांनी चार्ज त्या ठिकाणी कदाचित घेतला नसावा। पण मला वाटते येत्या 1-2 दिवसांमध्ये सगळे मंत्री सुद्धा आपला पदभार स्वीकारून आणि पालकमंत्रीचे जिल्हे सुद्धा लवकरच त्या ठिकाणी वाटप केले जातील। अजितदादा पवार यांच्या मातोश्री आशाताई ह्या काल पंढरपूरला विठ्ठल चरणी गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी साखर घातले। दोन्ही शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत अशा पद्धतीने साखर त्यांनी विठ्ठलाकडे घातली। असं आहे की माझंही तेच मत आहे की माणसांनी कौटुंबिक प्रेम असते, कौटुंबिक जिव्हाळा असतो का कौटुंबिक संबंध हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा जोपासल्या गेले पाहिजेत। मला वाटते ते पवार फॅमिली जी आहे ते सर्व ते संबंध जोपासत आलेले आहेत। राजकारणामध्ये त्यांच्या दिशा आणि विचार जरी वेगळे असतील तरी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ते सगळे एकत्र येत असतात। पवार साहेबांच्या वाढदिवसाला सुद्धा यावेळेस अजितदादा असतील, खासदार त्यांच्या पत्नी सुमित्राताई असतील, त्यांचे चिरंजीव असतील, हे सगळे पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलेले होते आणि त्यांच्या अजितदादाच्या आईनं त्या घरातील एक वयस्कर किंवा बुजुर्ग महिला या नात्यानं किंवा कुटुंब प्रमुख आता सध्या त्या महिलांमधून त्या नात्यानं जर त्यांनी तशी भावना व्यक्त केली असेल तर याचा विचार अजितदादा आणि शरद पवार साहेब करतील। शिंदेचा राहिला नाही तर तो मोदी शांतचा तो फक्त त्यांच्या हातात दिला। त्या आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की संजय राऊतनं जी काही मनोमन त्यांनी जो काही प्रतिज्ञा केली होती उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याची, मला वाटते आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश त्यांना आलेले आहे। त्यांनी त्यांची शिवसेना सांभाळावी। कालपासून तुम्ही पाहतायत की अनेक माजी आमदार हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दोष देऊन कोणी एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येत आहे, कोणी भारतीय जनता पक्षामध्ये जात आहे। काल सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात 100 पेक्षा जास्त उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये विशेष करून चिखली मतदारसंघातील उभाटाचे उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर असतील, तिथले काही उपतालुका प्रमुख होते, तिथले विभाग प्रमुख होते, शाखा प्रमुख होते, असे अनेक चिखलीतल्या जवळपास 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी काल एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्व स्वीकारून माझ्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्या सुद्धा मोठ्या प्रमाणात उभाटा गटातून शिवसेनेमध्ये कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत।